नमस्कार. दुपारच्या जेवणामध्ये मी आज टोमॅटो सार केला होता, तर तो तुमच्याशी शेअर करते. तर त्यासाठी इथे अर्धा कांदा घेतलेला आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, ओलं खोबरं घेतले आणि टोमॅटो घेतलेले आहेत. सोबतच इथे सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. तर खोबरं आणि सुक्या मिरच्यांचं प्रमाण मी तुम्हाला पुढे सांगतेच. खोबरं जास्त घालायचं नाही, खोबऱ्याचं प्रमाण थोडं कमीच घालायचं. मी छोटासा खोबऱ्याची वाटी असते ती घेतलेली आहे. आणि कांदा ही मी म्हटलं तसं अर्धा कांदा घ्यायचा किंवा एक छोटासा कांदा घ्यायचा. लसूणही थोडाच घालायचा आहे आणि मिरच्या मात्र तुमच्या तिखट जसं आवडत असेल त्याप्रमाणे घाला, परंतु भिजवून घ्यायच्या. तर इथे मी 5 मिरच्या घातल्या होत्या आणि धणे माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी धणेपूड वापरलेले आहेत. धणेही तुम्ही भिजवून वापरू शकता. तर 1 चमचा धणेपूड घेतलेली आहे आणि सगळं मिक्सरला फिरवल्यानंतरच आपल्याला टोमॅटो घालून परत एकदा मिक्सरला फिरवायचं, म्हणजे छान त्याची पेस्ट होते. एकदम सगळं घालायचं नाही. आणि सोबतच मी छोटा चमचा इथे मी हळद घातली आहे, त्यानं कलर छान येतो म्हणून. तर आता बघू शकताय खूप छान अगदी महिन्यासारखी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपण फोडणी द्यायची. फोडणीसाठी इथे तूप यूज करा, शक्यतो तूप यूज करा, नाही तर तुम्ही तेल घेतलं तरी चालेल, परंतु तुपाने एक अजून चव छान येते. आणि आपल्याला मोहरी घालून घ्यायची. मोहरी छान तडतडली की आपल्याला जिरे घालायचे आहेत. सोबतच भरपूर सारा कढीपत्ता घातलेला आहे आणि जे आपण वाटण करून घेतले टोमॅटोचं ते आता आपल्याला घालून घ्यायचं आहे. तर छान मिक्स करायचं आणि पाणी अगदी थोडंसं घालायचं आहे. जे काही आपण मिक्सरच्या भांड्याला वाटण राहिलं असेल त्यामध्येच थोडंसं पाणी घालून मी ॲड केले. अगदी जास्त पाणी घालू नका, नाहीतर चव बिघडते. आणि मी म्हटलं तसं खोबरं कमी प्रमाणात वापरायचं. टोमॅटो वाटल्यास तुम्ही एखादा अजून घेतला तरी चालेल, परंतु खोबरं अगदी जास्त घालायचं नाही, म्हणजे नाहीतर चव बिघडते. टोमॅटोची चव त्याला मग लागत नाही जास्त खोबरं वापरलं तर. आणि आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे. छान उकळी आणायची. उकळी आल्यानंतर मी यामध्ये आता कोथिंबीर घालून घेणार आहे आणि परत एकदा छान त्याला उकळी आणणार आहे. मस्त चवीचा हा टोमॅटो सार तयार होतो. नक्की एकदा करून बघा जर तुम्ही करत नसाल तर. आणि गरम गरम भातासोबत इंद्रायणी भातासोबत हा सार खूप छान लागतो. म्हणजे मऊसूद जो भात असतो ना त्याच्यासोबत हा सार अप्रतिम लागतो. नक्की एकदा करा. तर यासोबत मी भाजी, चपाती आणि काकडीही दिलेली आहे. तर हा माझा दुपारचा मेनू तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका.